जे पार्टिसिपेशन केल्यानंतर ज्यांना तुम्ही फोर्स केलं आहे की तुम्ही डिझायनिंग करा, जो शोचा लुक आणला आहे त्याच्यावरनं एक स्टँडर्ड आपण तयार करतो आहे आपल्या एक्सपोसाठी, जो आज लोकल एक्सपोवरनं आज इंटरनॅशनल एक्सपोचा लुक आपण आणायचा प्रयत्न करतो आहे. या माध्यमातून दिसते की इवन छोटे MSME SME कंपनीजला तुम्ही प्राधान्य देत आहे आणि वाढवायची एक हे देत आहे, त्यांना स्ट्रेंथ देत आहे. तर आय एम शुअर की पुढचे जे एडिशन तुमचे येत्या वर्षात येणार आहे ते अजून मोठ्या लेवलला जाईल आणि वी आर देअर विथ यू अँड थँक्यू सो मच फॉर इट. मला मोठं किंवा सरांनी पण सांगितलं की 3 टाईम मोठं वगैरे असं मला काही इच्छा नसती करायची. फक्त एकच असतं की चांगलं करायची इच्छा असती आणि ते लोकांना 100% युजफुल व्हावं, म्हणजे येणाऱ्या व्हिजिटरला आणि ज्यांनी इथं एक्झिबिशन स्टॉल्स प्रेझेंट केले आहेत त्यांना दोघांना युजफुल व्हावं हीच माझी भावना आहे. आणि मी हे नॉर्मली लोक म्हणतात आहे की हे काय, तर आम्ही त्यांना सांगतो आहे की आम्ही ब्लड डोनेशन ऐकलं आहे, फूड डोनेशन ऐकलं आहे, तर वी आर गिव्ह द एज्युकेशन डोनेशन. तर ही टेक्नॉलॉजीचं जे एज्युकेशन आहे त्याचं डोनेशनचं आम्ही काम करतो आहे की नवीन टेक्नॉलॉजी काय आली आहे तुम्ही फक्त बघायला या, बाकी तुम्ही कोणावर बिझनेस करता त्यांच्यावरच करा, फक्त लेटेस्ट टेक्नॉलॉजी इथं बघायला या आणि त्या डोनेशनचं काम मी करतो आहे. आणि फॅक्ट ऑफ दिस इव्हेंट तर वी आर सर्टिफाईड टू, काल मला कमीत कमी 3-4 जणांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला बॉडीवर घेतो, डायरेक्टर बनवतो, आम्ही एक्झिबिशनचे तुम्हाला हे करतो. तर आय एम नॉट म्हणजे मी कोणालाही माझ्या बिझनेसमध्ये मी खूप हॅपी आहे. मी कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये जायचा विचार नाही करत आहे. आय एम व्हेरी हॅपी विथ माय टीम आणि माझ्या टीमने मला जो सपोर्ट दिला आहे तो एकदम वंडरफुल आहे. तर तो बॅकबोन माझा इतका स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळं मी हे सगळी कामं करतो आहे. तर थँक्स निलेश.